नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत जे फक्त इतिहासाच्या पुस्तकात नाहीत, तर आजही खास करून तरुणांसाठी एक खूप मोठं इन्स्पिरेशन आहेत. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय स्वामी विवेकानंदांबद्दल. पण कधी विचार केलाय का की एका संन्याशाने असं नेमकं काय केलं की ते आजही लाखो तरुणांना इतके आपलेसे वाटतात? चला, आजच्या या भागात याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर स्वामीजींचा प्रभाव समजून घ्यायचा असेल ना, तर सगळ्यात आधी आपल्याला हे बघावं लागेल की त्यांना क्रांतिकारी संन्यासी का म्हटलं जातं. कारण त्यांचे विचार हे त्या काळातल्या इतर संन्यासांपेक्षा खूपच वेगळे, खूपच आधुनिक होते. आता क्रांतिकारी संन्यासी म्हणजे नेमकं काय? बघा, म्हणजे असा एक स्पिरिच्युअल लीडर जो फक्त पूजापाठ, जप तप किंवा ध्यानधारणेबद्दल बोलत नाही, तर तो अध्यात्माला थेट कृतीशी, समाजसेवेशी आणि मॉडर्न थिंकिंगशी जोडतो. आणि हीच तर खरी क्रांती होती त्यांच्या विचारांमध्ये. त्यांनी सगळ्यात आधी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांचे विचार लोकांपर्यंत पोचवले. त्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली, जे आजही खूप मोठं काम करतंय. पण त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं असेल, तर ते म्हणजे भारतीयांना त्यांच्या आतल्या शक्तीची, सेल्फ बिलीफची आणि प्रेमाच्या ताकदीची जाणीव करून देणं. आणि विवेकानंदांच्या विचारांचा केंद्रबिंदू काय होता माहितीये? सेवेतून मोक्ष. हो, त्यांनी अध्यात्म आणि समाजकार्य ह्या दोन गोष्टींना कधीच वेगळं मानलं नाही. उलट त्यांनी ह्या दोन्हींना घट्टपणे एकत्र जोडलं. साधारणपणे बघा, मोक्ष मिळवण्यासाठी काय करायला सांगितलं जातं? प्रार्थना, योग, बरोबर. पण विवेकानंदांनी इथेच एक नवीन क्रांतिकारी विचार मांडला. ते म्हणाले की समाजसेवा आणि शिक्षण हे सुद्धा मोक्षाकडे नेणारे तितकेच महत्त्वाचे मार्ग आहेत. त्यांच्यासाठी तर भुकेल्या माणसाला अन्न देणं ही सुद्धा देवाच्या पूजेसारखंच होतं. त्यांच्या प्रत्येक शिकवणीत एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते, आणि ती म्हणजे माणसाच्या क्षमतेवरचा प्रचंड विश्वास. ते नेहमी म्हणायचे की प्रत्येक माणसामध्ये खूप मोठी ताकद, खूप मोठं पोटेन्शियल दडलेलं आहे. फक्त गरज आहे ती ओळखण्याची आणि तिला जागा करण्याची. आता विवेकानंदांच्या विचारांचा अजून एक महत्त्वाचा भाग, तो म्हणजे राष्ट्र आणि धर्म यांचं नातं. त्यांच्यासाठी या दोन गोष्टी वेगळ्या नव्हत्याच. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. म्हणजे काय? तर देशाची सेवा करणं हेच खरं धर्मपालन आहे. बरं, विवेकानंदांनी फक्त भारतातच विचारांची क्रांती नाही घडवली, तर त्यांनी संपूर्ण जगाला भारताची खरी ओळख करून दिली. आणि या प्रवासातला सगळ्यात मोठा ऐतिहासिक क्षण होता शिकागोमधलं त्यांचं ते प्रसिद्ध भाषण. कल्पना करा, वर्ष होतं 1893, ठिकाण अमेरिकेतलं शिकागो शहर, आणि स्टेज होता जागतिक धर्म परिषदेचा. याच मंचावर उभं राहून स्वामी विवेकानंदांनी भारताचा आवाज संपूर्ण जगासमोर ठेवला. आणि त्यांच्या त्या भाषणाने तर अक्षरशः सगळ्यांना थक्क करून सोडलं. त्यांनी काय संदेश दिला? की सगळ्या धर्मांबद्दल आदर ठेवा, सहिष्णुता ठेवा, कारण शेवटी सगळे धर्म एकाच सत्याकडे जातात. आणि हो, याचबरोबर त्यांनी भारताच्या महान आध्यात्मिक परंपरेला अभिमानाने जगासमोर मांडलं. खरं सांगायचं तर त्या एका भाषणामुळे पश्चिमेकडच्या जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. स्वामी विवेकानंदांनी खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला एक ग्लोबल आयडेंटिटी मिळवून दिली. तर आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नावर येऊया. स्वामी विवेकानंद आजही तरुणांसाठी इतके मोठे प्रेरणास्थान का आहेत? चला, त्यांच्या विचारांचा जो लास्टिंग इम्पॅक्ट आहे तो समजून घेऊया. महात्मा गांधींसारखे कितीतरी मोठे राष्ट्रीय नेते विवेकानंदांच्या विचारांनी इन्स्पायर झाले होते. त्यांनी तरुणांसमोर एक आदर्श ठेवला. फक्त एक संन्यासी म्हणून नाही, तर एक सेल्फ कॉन्फिडंट, सेवाभावी आणि देशप्रेमी नागरिक कसा असावा ह्याचा आदर्श. त्यांनी भारतीयांच्या मनात आत्मविश्वास आणि राष्ट्रीय अभिमान जागवला. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. विवेकानंदांचे सेवा, सहिष्णुता आणि आत्मविश्वासाबद्दलचे विचार आजच्या या धावपळीच्या युगातही तितकेच महत्त्वाचे आहेत असं नाही वाटत का? यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.